नांदूर नाका येथील शेतकऱ्यांचं महापालिकेत सुरू असलेलं हे आंदोलन 8 दिवसात मोबदला न मिळाल्यास शेतकरी काय भूमिका घेणार हे जाणून घेऊया या बातमीतून। सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं 2002 साली तपोवन परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी महापालिकेने अधिग्रहित केल्या। तेव्हापासून शेतकऱ्यांना या जागेचा मोबदला न मिळाल्याने भाजपचे माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी 3 आठवड्यापूर्वी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले। भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचा मोबदला तातडीने द्यावा यासाठी उद्धव निमसे आग्रही आहेत। या आंदोलनामुळे मनपा आयुक्त नसल्याने उद्धव निमसे यांनी आज पुन्हा शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांची भेट घेतली। शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला मिळाला नसून महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतील बिल्डरांनाच भूसंपादनाचा मोबदला मिळत असल्याचा आरोप उद्धव निमसे यांनी केलाय। या भूसंपादन प्रकरणी संबंधित विभागाची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तोडगा काढू असं आश्वासन आयुक्त अशोक करंजकर यांनी दिले। नाही, खरं म्हणजे आम्ही आयुक्तांची वेळ घेऊन आलो होतो आणि ऍक्च्युअली आम्ही मोर्चा आणणार होतो, पण त्यांनी वेळ दिली। एक शिष्टमंडळ या त्यांनी नगर रचना भूसंपादन प्रक्रियेमध्ये असलेले अधिकारी सर्व बोलून ठेवणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी धातूरमातूर उत्तर दिलं की एडीडीपी आज मुंबईला गेलेले, ते जरी गेले असतील तर दुसरे अधिकारी होते, त्यांनी माहिती घेऊन ठेवायला पाहिजे होती। आमचं सातत्याने आंदोलन चालू आहे आणि त्यांनी निवेदन वाचल्यानंतर सुद्धा त्यांनी म्हटले की आम्हाला काही माहित नाही। याचं मला आश्चर्य वाटलं, कारण जे आम्ही निवेदनात लिहिलेलं आहे की 2002 रोजी जागा ताब्यात घेतली, ते पत्र पण दाखवलं, आपल्यालाही दाखवलं, आयुक्तांनाही दाखवलं की माननीय त्यावेळेचे जे आयुक्त होते त्यांनी 2002 ला शेतकऱ्यांना लेखी त्यांच्या आयुक्तांच्या सहीचं पत्र आहे की तुम्हाला तातडीने मोबदला देऊ, तुम्ही रस्ता निर्माण करण्यात जे सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद। 2002 ते 2024 22 वर्ष होऊन गेले, अद्यापपर्यंत साधा प्रस्ताव सुद्धा प्रशासनाने तयार करून कलेक्टर ऑफिसकडे पाठवलेला नाही। गेल्या 2020 ते 2024 मध्ये 955 कोटी रुपयाचं भूसंपादन केलं, ज्याची अजून 20 वर्ष आवश्यकता नाही। अगदी माळ रानात त्या जागा आहेत, तिथे अजून कुठली डेव्हलपमेंट नाही आणि जे दिले ते सर्व 3-4 बिल्डर आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने ठक्कर, शाह, मनवानी या अशा बिल्डरांना 600-700 कोटी रुपये यांना वाटून दिले, त्याच्यामध्ये एकही शेतकऱ्याचा समावेश नाही। आणि प्रशासन इथं मी परत एकदा आरोप करतो की 30% लाच खाल्ल्याशिवाय फाईल महापालिकेत फिरत नाही आणि आयुक्तांसारख्या जबाबदार माणसाने असं उत्तर देणं की मला याची माहिती नाही, याचा मला खेद वाटतो। त्यांनी 55 कोटीची खिरापत कशी वाटली हे सर्व आपण दाखवलेले, आपल्या सर्वांना माहिती आहे। त्याच्यामध्ये सुद्धा हे 4-5च बिल्डर आहे, त्यांच्याच नावाने चेक निघालेले, जमा झालेले आपण बघावं। हे जरी जमीन मालकाचा 7-12 एखाद्या शेतकऱ्याच्या नावाने असेल तर जीपीए त्या बिल्डरांच्या नावाने, चेक बिल्डरांच्या नावाने निघतो। ही वस्तुस्थिती आहे आणि ही सर्व वस्तुस्थिती असताना जाणून मानून माझ्या शेतकऱ्याला मोबदल्यापासून वंचित ठेवतात, याचा जाब भविष्य काळात आम्ही विचारू। आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की एडीडीपीची आम्ही लगेच तातडीने मीटिंग लावतो, तुम्हाला बोलवतो, आम्ही 8 दिवस वाट बघू, नाही झालं तर एक विशाल मोर्चा नाशिक महापालिकेवर आम्ही शेतकऱ्यांचं घेऊन येऊ। तर उद्धव निमसे यांनी पुन्हा एकदा खासगी बिल्डरांना लक्ष्य करत 30% रक्कम दिल्याशिवाय महापालिकेतील अधिकारी भूसंपादनाचा मोबदला देत नसल्याचा पुनरुच्चार केला। नाही, त्यांचं म्हणणं असं होतं की 2002 साली त्याचं काहीतरी ताब्यात घेतलेले आहेत जमिनी, ते कुठले वेगवेगळे रिंग रोड आहेत त्याच्यासाठी आणि तिथं रस्ते पण झालेले आहेत, परंतु अजून शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही असं त्यांचं एकंदरीत ते जे काही निवेदन आहे त्याचं स्वरूप असं आहे। तर त्याच्यामध्ये काही आमच्या विभागाचे जे हेड आहेत लँड ॲक्विजिशनमधून EDTP, तर ते सध्या नाही येतात, मुंबईला गेलेले, तर ते आल्यानंतर त्यांच्याशी मी चर्चा करून मग ते हे कोणी शेतकरी आहेत सगळे जे इनोव्हेट त्यांच्यातले काही प्रतिनिधिक स्वरूपात काही जणांना बोलून त्यांना मिटिंग घेऊन त्यांना जे काय असेल माझा निर्णय त्यावेळेस कळवणार। आज मी काहीच निर्णय घेतलेला नाही, निर्णय एवढाच आजचा आहे की आमचे जे काही संबंधित विभाग प्रमुख आहेत
ते उद्या आल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि ती चर्चा केल्यानंतर मग ह्या शेतकऱ्यांची मीटिंग लावून त्यांना काय असेल तो निर्णय काढू. मागे देखील त्यांनी आपल्या आंदोलन केलं होतं दालनामध्ये, हाच विषय त्यांचा होता. मागे त्यांना पत्र दिलं होतं, पण पुन्हा त्यांना ही वेळ आली नाही. माझ्यासमोर हा पहिल्यांदा विषय येतो आहे. मग काही जण सर, मुद्दा असा आहे की एकंदरीत शहरातल्या बड्या ठेकेदारांना, विकासकांना, बिल्डरला कॉन्ट्रॅक्टरला ठराविक बिल्ड त्यांना तो मोबदला देतोय असं देखील धोरण आहे. असं नाही आहे. आता पूर्वी काय झालं मी त्याच्यात गेलेलो नाही. माझ्या कालावधीमध्ये जेवढे काही पेमेंट लँड एक्विजिशनच्या बदल्यात झालेलं आहे ते एकतर कोर्टात जमा केलेलं आहे किंवा कलेक्टर ऑफिसला जमा केलेलं आहे. खाजगी व्यक्तीच्या अकाउंटला 1 रुपयाही माझ्या कालावधीत दिलेला नाही आहे. यानंतर देखील शेतकऱ्यांना मोबदला नाही मिळाला तर पुन्हा महापालिकेवर विराट मोर्चा काढू असा इशारा यावेळी माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी दिला. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी.